हॅलो. पुढचा सामना होत आहे तो म्हणजे हिंदवी वॉरियर्स वर्सेस मिथ 11. हिंदवी वॉरियर्सनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिथ 11 यांची फलंदाजी आहे आणि मिथ 11 कडून फलंदाज म्हणून सूरज शिंदे आणि करण पवार. सूरज शिंदे आणि करण पवार फलंदाजीसाठी प्रथम फलंदाजीसाठी आलेले आहेत. हिंदवी वॉरियर्स कडून आपले बुम बुम बुमराह आशिष ठामकर प्रथम षटक घेऊन येत आहेत. बुमराह करून टाकणार आहे सूरजला बुमराह. बघूया पहिल्या षटकाचा पहिला चेंडू सूरज यांच्यासाठी. सूरज ही पाटण तालुक्यात गाजलेले फलंदाज आहेत. बघूया पहिला चेंडू आशिष यांचा आणि हवेत मारलेला फटका जातोय बाउंड्रीच्या दिशेनं. डाबर चवनप्राश चौकार. डीजे धावांचा इथं पाऊसच होणार आहे. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते म्हणजे कुसुंडगावचे सूरज आणि वन मॅन आर्मी टीमचा म्हटलं तरी इथं वावगं ठरणार नाही. एकटा मॅच काढू शकतो आणि एकटाच धावा बनवू शकतो. त्याची विकेट जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत आपली काही टीम याच्यामध्ये राहत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका आणि इथं पुन्हा एकदा होतोय चौकार. डीजे बुमराचा पुन्हा एकदा सूरज त्याला करणारे बुमराह आणि इथं मारलेला हवेत फटका येतोय तो म्हणजे आमच्या दिशेनं आमच्या पार. इथं होतो षटकार. डीजे पुन्हा तर पाऊसच पडणार आहे. उन्हामध्ये पण पाऊसच. पुढचा चेंडू बुमराह पुन्हा एकदा. आता बघूया वापसी करतात का. पुन्हा एकदा मारलेला आहे फटका जातोय तो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये आहे का. धावा किती आहेत आताच्या. डिक्लेअर आहे ना. एक डिक्लेअर ठीक आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळं एकच धाव भेटलेली आहे. बघूया आशिष पुन्हा एकदा वापसी करण्याच्या प्रयत्नात. आणि सूरज जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत हा सूरज जसा तापला आहे तसा तो तापलेलाच असतोय. त्याची विकेट घेणं महत्वाचं आहे. नाहीतर तो तलवारच फिरवत असतोय बघा. फक्त आपल्याला प्रयत्न करायचा आहे. एक विकेट गेली तर कुठेतरी दबाव येईल मिथ 11 वर आणि पुन्हा एकदा वापसी. हा डॉट बॉल होतोय. सॉरी व्हाईट बॉल. थँक्यू. थोडस गोलंदाज जरा फंबल झालेले आहेत कारण पुढचा बॅट्समनच तेवढ्या ताकदीचा आहे आणि तो अशा प्रकारे मारा करतोय.
की बॉल कुठे टाकायचा याची चिंता बॉलरला लागलेली आहे. आता बघूया आशिष परत वापसी करतात का आणि सूरजला कितपर्यंत रोखतात ते आता पाहूया पुढच्या चेंडूवर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या, धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या होते ती म्हणजे 16, 17. पहिलं षटक, 17 धावसंख्या. जर हा खेळाडू जर अजून ग्राउंडवर थांबला तर 100 पार करू शकतो. एवढी खासियत आहे त्या खेळाडूची. आम्ही त्याच्याबरोबर खेळलेलो आहे. तर पुढचा चेंडू आशिषचा, बघूया वापसी करतोय का. पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका जातोय तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रनसाठी इथं होतोय तो षटकार. मी म्हणलेलंच होतो हा खेळाडू जोपर्यंत इथं ग्राउंडवर आहे तोपर्यंत धावांचा पाऊस होणार आहे. धावसंख्या होत्या ती म्हणजे 23. धावसंख्या होती ती म्हणजे 23. सूरजची जर विकेट घेतली तर हिंदवी वॉरियर्स कुठंतरी मॅच मध्ये वापसी करू शकते. हो पहिले आशिषचा पुढचा चेंडू. आशिष पुन्हा एकदा प्रयत्न करतोय पण थोडस कुठंतरी यश येत नाही आणि त्यानं सूरजची विकेट घेतली तर कुठेतरी मॅच मध्ये टीम पुन्हा येईल. बघूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मारलाय फटका जातोय तो म्हणजे काहीच नाही. थोडक्यासाठी थांबलेला आहे. थोडस आपलं ग्राउंड लेवल मध्ये नसल्यामुळे तरीही 3 धावा काढलेल्या आहेत. टोटल धावसंख्या होती ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 26. एका षटकामध्ये 26 धावा. अजून 3 षटके बाकी आहेत. सूरज जोपर्यंत इथं मैदानावर आहे त्याची साथ देण्यासाठी करण आहे. करण पण उत्कृष्ट असा फलंदाज आहे. आता पुढचं षटक घेऊन येते ते म्हणजे पुढचं षटक घेऊन येतात ते म्हणजे अजय कुंभार. ते पण अनुभवी गोलंदाज आहेत. एक एक कर्णधार आहेत ते आणि एक संगतीनं खेळणार आहे. मुंबईमध्ये पण झालं तरी एक संगतीनं खेळणार आहे. दोन्ही पण गोलंदाज आणि फलंदाज दोघं पण एकत्र खेळलेले आहेत. त्यामुळे एकमेकाची खूप ही दोघांनाही माहिती आहे. बघूया आता टोटल 26 धावा झाल्या आहेत पहिल्या षटकात. अजय आता आपल्या संघासाठी किती धावा रोखतात आणि कशी वापसी करतात आणि मॅच मध्ये आपल्या संघाला कसा आणतात बघूया. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू अजय यांचा, सूरजसाठी सॉरी. हा महत्वाची हीच विकेट आहे आणि हा जर बॅट्समन आउट झाला तर संघ कुठेतरी पाठीमागे येऊ शकतो आणि हवेत मारलेला फटका जातोय तो सीमारेषेच्या दिशेनं 4 रनसाठी. हा बॅट्समन जोपर्यंत ग्राउंडवर आहे तोपर्यंत धावांचा पाऊसच असणार आहे. इकडे सूरज वरती तापलेला आहे आकाशामध्ये आणि इकडे खालती पण सूरज तापलेला आहे. त्यामुळे इथं थोडस वातावरण टाईट आहे. फक्त विकेटची गरज आहे. विकेट पडली तर कुठंतरी माळदेवी वॉरियर्स सॉरी हिंदवी वॉरियर्स संघामध्ये पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं आणि इथं झेल सुटतोय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि ही विकेट नाही इथं मॅच पण हातातून जाऊ शकते. कारण एकदम सूरजनं हातात मारलेला फटका कॅच घेतला असता तर मॅच रिटर्न आली असती. कॅच नाही तर मॅच नाही, कॅच असता तर मॅच असते. पुढचा चेंडू अजय यांचा परत ते रसराज पुन्हा एकदा हवेत फटका जातोय तो सीमारेषेच्या दिशेनं. होतोय तो म्हणजे षटकार. डीजे डीजे
एक चुकी किती महागात पडते याचा आता प्रत्यय आलेला आहे. जखमेवर मीठ चोळलेलं आहे. कॅच घेतला असता तर मॅच हातात राहिली असती. आता पुढचा चेंडू अजयचा सुरजसाठी. अजूनही पुन्हा एकदा मारतोय फटका. जातोय सीमा रेषे पार. षटकार. मी म्हणत होतो मागासपासून ही जर विकेट नाही घेतली टोटल स्कोर होतोय 42 वैयक्तिक सॉरी टोटल 44 झाला. सूरजचा वैयक्तिक 42 स्कोर झालेला आहे. म्हणजे अर्धशतकाच्या जवळ आलेला आहे सूरज. महत्वाची विकेट आहे ती जर घेतली नाही तर 100 पार करू शकतो तो. सूरज शिंदे यांना त्यांचे चुलते रामचंद्र शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मॅच झाल्यानंतर तुम्हाला इथे भेटेल. याची नोंद घ्यायची. पुढचा चेंडू अजयचा सुरजसाठी. पुन्हा एकदा मारलेला हवेत चेंडू. चेंडू खाली. इथं 2 धावा. थोडस जमलिंग. थोडीस क्षेत्ररक्षण जरा थोडस गच्चाळ. षटक संपलं. षटक समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 46. पुढचं षटक घेऊन येते ते म्हणजे कुसुणचा वंडर बॉय महेश पवार माजी कॅप्टन आणि आमच्या हिंदवी वॉरियरचे कोच आणि आमचे पंच प्रत्येक ह्याच्यात आम्हाला सहकार्य करणारे असे पंच महेश पवार उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. जर सूरजची विकेट घेतली तर कुठेतरी मॅच आटोक्यात येऊ शकते. सूरज जर टिकला तर मॅच दर्शन वेगळंच होणार आहे. बघूया आता ट्रायक वर आहेत ते म्हणजे करण. कुठंतरी विकेट घेतली पाहिजे तरच कुठंतरी मॅच मध्ये परतीची दोर राहतील. नाहीतर सूरज जोपर्यंत टिकला किंवा करण पण उत्कृष्ट असा बल्लेबाज आहे. महेश पवार यांचं पुढचं षटक. आता भरपूर वेळानंतर करण पवार यांना पहिल्यांदा स्ट्राईक भेटलेले. बघूया आपल्या संघासाठी काय करतात महेश पवार. यांचा पुढचा चेंडू पहिलाच आणि हवेत मारलेला फटका. इथं आहे तो झेल सुटलेला आहे आणि जातोय तो म्हणजे नाही का नितीन राऊत यांचं थोडं क्षेत्ररक्षण गच्चाळ झाल्यामुळे नाही तर पहिला झटका दिला असता. आता येतोय तो म्हणजे सूरज स्ट्राईकवर आणि सूरजची महत्वाची विकेट आहे. ती जर आली हातात तर मॅच कुठेतरी हातात राहील. नाहीतर सूरज काय थांबत नाही आणि मारलेला आहे फटका. जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा काढण्यात यश. धाव संख्या होत आहे ते म्हणजे 49. 49. संघाची धाव संख्या अर्धशतकाकडे आलेली आहे. एकच धाव बाकी आहे. एक धाव काढल्यानंतर अर्धशतक होत आहे. सूरज पण अर्धशतकाच्या जवळ आलेला आहे. बघूया महेशांचा पुढचा चेंडू सूरजसाठी. बघूया काय होत आहे ते. चांगला असा मारलेला उत्कृष्ट असा फटका. परंतु इथं थोडसा क्षेत्ररक्षक फंबाला होतोय. 2 धावा काढण्यात यश. धाव संख्या होती ते 51. संघाची धाव संख्या झालेली 51. मीट 11 संघाची धाव संख्या 51 झालेल्या. टाळ्या वाजवायच्या 50 पार केलेले आहेत. सूरज शिंदे यांच्या 48 धावा झालेल्या आहेत. फक्त 2 धावा अर्धशतकापासून. पहिला अर्धशतक मारणारा पहिला खेळाडू इथं ठरणार आहेत ते म्हणजे सूरज. फक्त 2 धावा बाकी. बघूया महेश पवार रोखतायत का त्यांना. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो का बघूया. पुढचा चेंडू महेश यांचा सूरजसाठी. पुन्हा एकदा हवेत चेंडू.
चेंडू येतोय नितीन राऊतच्या दिशेनं, इथं तो ते फंबल कॅच सुटलेला आहे पुन्हा एकदा आणि अर्धशतक झालेलं आहे सूरज यांचं. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. पहिलं अर्धशतक मारणारा खेळाडू म्हणजे सूरज शिंदे, अभिनंदन त्यांचं. बॅट वर करा जरा. अर्धशतक झालेलं आहे. पहिला खेळाडू मित 11 या संघाचा पहिला बॅट्समन याने अर्धशतक मारलेलं आहे. 2026 चा KPL स्टार. मागल्या वेळी फ्रीज नेलंय, यंदा मला वाटतंय सॉरी 2025 चा स्टार होता, यंदा पण स्टारच आहे. आणि पुन्हा एकदा हवेत मारलाय, फटका जातोय बॉर्डर लाईनच्या दिशेने आणि सीमा रेषा पार षटकार. मी सांगितलेलं होतं की सूरजला कुठेतरी रोखलं पाहिजे, कारण वरचा सूरज तापला, इकडचा पण तापलाय. 59 धावा झालेले आहेत. जर सूरज अजून टिकला तरी 70 पार करेल, 100 पर्यंत पण नेईल. सूरजला जोपर्यंत रोखत नाही तोपर्यंत टीम आपली विजयाच्या दिशेने वाटचाल करणार नाही. पूर्णपणे पुढचा चेंडू महेशांचा सूरजसाठी आणि पुन्हा एकदा हवेत फटका. पुन्हा एकदा जातोय सीमा रेषेच्या पार षटकार. ही तर होतंय म्हणजे धुलाई धुलाई धुलाई. सूरजला जोपर्यंत बाद करत नाही तोपर्यंत तसंच होणार आहे. जरा थोडस आटोक्यात 65 धावसंख्या 65 झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 65. शेवटचं षटक. सूरज अजून इथं ग्राउंडवर उपलब्ध आहे, त्यामुळे काही होऊ शकतं. 6 चेंडू मध्ये 6 सिक्स पण मारू शकतो, त्यामुळे धावसंख्येमध्ये पाऊसच होणार आहे. वातावरण तापलेलं आहे. आजूबाजूला सगळे प्रेक्षक या KPL चा कोसरून प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. कोणी झाडाखाली बघताय, कोणी कलिंगड खातय. आता येतात ते म्हणजे शेवटचं षटक घेऊन नितीन राऊत, हिंदी वरचे स्टार फलंदाज आणि गोलंदाज नितीन राऊत. बघूया सामना करणार आहे ते म्हणजे अर्जुन, सॉरी करण, ते अर्जुन येत ना. हवेत मारलेला चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. इथं मिळते ती म्हणजे एकच धाव. गणेश शिंदे सूरजचे बंधू यांच्याकडून सूरजसाठी 201 रुपयाचं प्राइज लगेच इथं आले की कॅश घ्यायचे. बंधू आलेले आहेत इथं, त्यामुळे रोकडा कॅश आहे. इथं होतोय बक्षिसाचा मारा आणि सूरजकडे नाही बॉलरला थारा. चला पुढचा चेंडू नितीन यांचा. आमचे मित्र परम मित्र नितीन राऊत सामना करत आहेत ते म्हणजे करण. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू जातोय फिल्डरच्या दिशेने. एक धाव काढण्यात यश. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाही. स्ट्राईक वर आता आहेत सूरज. सूरज वर होतोय बक्षिसाचा वर्षाव. आल्यानंतर लगेच 700 रुपये रेडी आहे तिथे. एकट्याची धावसंख्या आहे 62. करा कष्ट, नाही तर सूरज करेल आपल्याला नष्ट. टाका बॉल. जय महाराष्ट्र. इथं होतोय तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येची वाढ. अशा पण धावसंख्या जास्तीच आहेत. सूरज जोपर्यंत आहे 68. पैसे द्या. चला पुढचा चेंडू आणि हवेत मारलेला फटका जातोय सीमारेष पार षटकार. धुवाधार बॅटिंग आणि खेळाचा आनंद आणि प्रेक्षक पण खुश. फक्त इकडे गोली गत धोका षटकार.
₹500 दे किती. अजून एक षटकार मारला तर गणेश शिंदे कडनं 200च्या जागेवर ₹500 सूरज यासाठी. चला पुढचा चेंडू नितीन राऊत यांचा सामना करणार ते म्हणजे सूरज. या मॅचला दमदार आवाज वॉइस ऑफ कुसरोड. आता क्षेत्ररक्षण सूरजसाठी पुढे लावलेला आहे. बघूया नितीन यांचा पुढचा चेंडू सूरज कुठे पाठवतायत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न ठरतो अयशस्वी. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. एक षटकार मारला तर ₹550 गणेश शिंदे यांच्याकडून सूरजसाठी. पुढचा चेंडू नितीन यांचा इथं होतोय वाईट चेंडू. अतिरिक्त धाव संख्या आता होते 2. टोटल वाईट प्लस 1 धाव संख्या होते ती म्हणजे 76. सूरज वैयक्तिक धाव संख्या 69 वर खेळत आहेत. ठीक आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि मॅच रंगत मॅच. आणि हा सामना एकही विकेट काढू शकलेले नाही ते म्हणजे हिंदवी वॉरियर्स. त्यांचे भोंगेवाले बंद झालेले आहेत. वाजवत नाहीत त्यामुळे काही प्रोत्साहन भेटत नाही. जरा थोडस वाजवा. पुढचा चेंडू नितीन यांचा पुन्हा एकदा स्ट्राईकवर सूरज. बॉलची अवस्था खराब केलेली आहे ती म्हणजे सूरजनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. वाईट प्लस 1 धाव संख्येत होते वाढ. अतिरिक्त धाव संख्या. थोडस गोलंदाज नितीन राऊत थोडस फंबल होत आहेत कारण तेवढाच तगडा बॅट्समन पुढे असल्यामुळं फलंदाज तगडा असल्यामुळे जरा थोडस दबाव आहे. पुन्हा एकदा हवेत मारण्याचा प्रयत्न परंतु तिथल्या तिथं डॉट चेंडू 79 धावा. सूरज जोपर्यंत ग्राउंडवर आहे तोपर्यंत थोडस गोलंदाजावर दबाव आहे. याचा काही वादच नाही. मागच्या वेळेचा सामनावीर आणि हवेत मारलेला पुन्हा एकदा फटका जातोय सीमा रेषे पार. आर पार षटकार. धाव संख्या होते ती म्हणजे 85. वैयक्तिक 75 धाव संख्या केलेली आहे ती म्हणजे सूरज यांनी. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि 21 बॉल 75. अभिनंदन करायचंय त्यांचं आणि त्यांचा आदर्श घ्यायचाय. आपण पण नवीन पिढी तुम्ही खेळणारे आहेत त्यांनी हे करायचंय. थोडस प्रोत्साहन घ्यायचंय. शिकायचंय त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचंय. उत्कृष्ट अशी फलंदाजी गणेश शिंदे यांच्याकडून सूरज यांना ₹250 पारितोषिक. रामचंद्र बळीवा शिंदे यांच्याकडून ₹500 पारितोषिक. ते कुठे आहेत देऊन टाका. अभिनंदन. 21 बॉल मध्ये 75 धावा काढलेल्या आहेत एकट्या पट्ट्याने. तब्बल 75 धावा एकट्या पट्ट्याने काढलेल्या आहेत. अख्खी टीम मधल्या बाकीच्या कोणाला खेळायला पण भेटलेलं नाही. एकटाच खेळाय. अभिनंदन आपलं. किती बी समोर येऊ द्या हे एकटाच बास. फक्त ह्याचीच विकेट घ्या नाहीतर मग टीम गेली बाहेर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मीत 11. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हिंदवी वॉरियर्स या संघाला विजयासाठी 86 धावा बनवायचे आहेत. 85 धावा झालेले आहेत. चला मीत 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पटकन. चला पुढची मॅच
पुढची मॅच अंबिका वर्सेस माऊली 11. कॅप्टन इथे याचा आहे, टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये यायचंय. चला दोन्ही कॅप्टन टॉस घ्यायचाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. थोडासा आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढच्या पण मॅचेस होणार आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पटकन जरा. हॅलो. टॉस का बॉस मध्ये यायचंय दोन्ही कॅप्टन. मित 11 अंबिका. अंबिका तुमचं काय? अंबिका वॉरियर्स वर्सेस माऊली 11. चला या टॉस का बॉस मध्ये यायचंय कॅप्टन दोन्ही. गणेश शिंदे आपल्या शुभ असते. गणेश शिंदे इकडे इकडे समोर. आपल्या शुभ असते तर टॉस उडवायचा आहे. दोन्ही कॅप्टन हजर राहायचंय. ए गणेश इकडं. अरे इकडं आहे बाबा. टॉस का बॉस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता दोन टीम माऊली 11 वर्सेस अंबिका वॉरियर्स. 2 मिनिटं. कॅप्टन कोण आहेत? गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. काटा आहे. अंबिका बॉयज यांनी टॉस जिंकलेला आहे. जरा थोडे दोन्ही पण कॅप्टन जरा इथे यायचंय थोडस. दोन्ही कॅप्टन. कॅप्टन जरा फास्ट करावा. कॅप्टन जरा इकडे यायचंय थोडस. अर्जुन आपण टॉस जिंकला. काय सिलेक्ट केलं? आपली या मॅच साठी रणनीती कशी असेल? ठीक आहे. पोर्टीच्या आतमध्ये रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहे. तुम्ही सुनील सॉरी सुनील आपली काय रणनीती असेल ते ती फोर्टीच्या आतमध्ये रोखणार आहे. तर तुम्ही काय करू शकता? आता तुम्हाला बल्लेबाजी करायची म्हणजे फलंदाजी करायची आहे तर तुम्ही किती धावसंख्या काढू शकता? आम्ही 50+ करू आणि आमचे बॅट्समन चांगले आहेत आणि बॉलर पण चांगले आहेत. मगाची मॅच आम्ही चांगली काढली. यावेळेस आम्ही 50+ करू स्कोर आणि त्यांना कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. धन्यवाद आपल्या दोघांचाही. अंबिका बॉयजने गोलंदाजी घेतलेली आहे आणि माऊली 11 यांची फलंदाजी आहे. आता हे चालू मॅच करार बघायचं आहे आपल्याला. वातावरण जरा टाईट आहे त्यामुळं इथं मॅचची जरा फाईट आहे आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी झालेली आहे आणि इथून पुढेही होणार आहे. बघूया. आता हिंदवी वॉरियर्सचे 2 फलंदाज मैदानामध्ये तैनात. नितीन राऊत आणि अजय कुंभार दोन्ही फलंदाज सज्ज. पहिलं ओव्हर घेऊन येते तो म्हणजे वंडर बॉय सूरज ज्याने 75 धावा 21 बॉल मध्ये मारला. पहिलं षटक. पहिला बॉल हलक्या हाताने टोलवलेला. निर्धाव असा होतोय चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पण सूरज करत आहे. जोपर्यंत सूरज मैदानावर आहे तोपर्यंत उजेडच आहे. सूरज एकदा ढळला की इकडे अंधार पडला. सूरजचा पुढचा चेंडू सामना करत आहे तो म्हणजे नितीन राऊत. मग अशी उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे ते म्हणजे नितीन राऊत. पुढचा चेंडू
आणि हवेत मारण्याचा प्रयत्न, जातो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू, धाव मिळते ती म्हणजे एक. अशा पद्धतीनं धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. संघाची धावसंख्या 1. आणि आमच्या गावचे किरण शिंदे यांचंही आगमन झालेलं आहे, अभिनंदन कमिटीतर्फे. गोलंदाजी फलंदाजी मध्ये उत्कृष्ट असा असणारा हा सूरज, जोपर्यंत सूरज मैदानावर आहे तसाच पुढचा तळपणारा नितीन राऊत ही बॅट्समन चांगला आहे. बघूया आता बॅट तळपते का आणि हवेत मारण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या मिळते ती 1. उत्कृष्ट असं गोलंदाजी चाललेली आहे. आणि जिंकायचं असेल तर धावांचा डोंगर बनवलेला आहे तो म्हणजे सूरजने. कुठंतरी तुम्हाला फटके, जोरदार फटके मारावे लागतील. वाढ बॉलचा इशारा इथं होतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. जिंकायचं म्हणलं तर लढायला पाहिजे. आणि धावसंख्येचा डोंगर असल्यामुळे थोडं जास्तीच लढायला पाहिजे. चौकार षटकार जरा जास्तीच बसले पाहिजे तरच. वाईड बॉल ठीक आहे, तरच काहीतरी होऊ शकतं. पुढचा चेंडू सूरजचा नितीनसाठी. अजूनही नितीनची बॅट चेंडूला काही टच होत नाही. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जातो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. इथं भेटते 1 धाव. धावसंख्येत होते वाढ. पुढचा चेंडू सूरज यांचा नितीनसाठी हलक्या हाताने टोलवलेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तोही होतो यशस्वी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट अशी फलंदाजी, दोन्ही बाजूने चांगला प्रयत्न चाललेला आहे. मॅच जिंकायची असेल तर हे 1-2 धावांची आवश्यकता नाही. षटकार पाहिजे, चौकार पाहिजे, तरच कुठेतरी मॅच मध्ये तुम्ही परत याल. जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय अयशस्वी. इथं होतोय चेंडू डॉट लेगन डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 7 धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 7. पहिल्या इनिंगला 26 धावसंख्या होती पहिल्या षटकात, आता 7. कुठंतरी तफावत जाणवते. कुठंतरी फलंदाजांना थोडस यश येत नाही आणि बॉल थोडासा दिसत नाही, याचाच प्रत्यय येतोय. मॅच मध्ये यायचं असेल तर कुठेतरी षटकार चौकार पाहिजेत. प्रेक्षक हे आनंदी होतील थोडेसे. सूरजनं खूप एंटरटेनमेंट केलं. आता तुम्हालाही त्या पद्धतीने खेळावं लागेल तरच कुठेतरी तुम्ही मॅच मध्ये परत याल, नाही तर 1 साइड मॅच होऊ शकते. पुढचा गोलंदाज आहे तो म्हणजे करण पवार. स्लो बॉल हवेत जातो चेंडू बॉर्डर लाईनच्या दिशेने आणि होतोय तो म्हणजे षटकार. गेला अटके पार तो षटकार. असंच खेळलं पाहिजे तर कुठेतरी मॅच मध्ये तुम्ही पुनरावृत्ती करू शकता. सूरज जसा बॅटिंग करत होता त्याच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल तर तुम्ही मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करू शकता, नाहीतर मॅच 1 साइड होऊ शकते. पुढचा चेंडू करण यांचा सामना करत आहेत ते म्हणजे पुन्हा एकदा जोरदार फटका, जाते बॉर्डर लाईनच्या दिशेनं चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी. 2 बॉल 10 धावा. असंच खेळलं पाहिजे तर कुठंतरी मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करणार आहात. अर्जुन सॉरी अजय यांच्या बॅट मधून चौकार षटकार.
दोघेही एकत्र खेळले, दोघेही फलंदाज गोलंदाज एकत्र खेळले खेळाडू आहेत. प्रत्येकाला दोघांना पण माहित आहे हा कसा खेळतो, याला कसा बॉल टाकायचा, सगळं माहित आहे. बघूया आता पुन्हा एकदा करण हे करतोय का, पुनरावृत्ती करतोय का. पुन्हा एकदा मारलेला फटका जोरदार जातोय तो सीमा रेषे पार, षटकार. A1 क्वालिटी. दोघांनाही एकमेकांच्या नसा माहित आहेत, परंतु थोडस कुठेतरी करण थोडं कमी पडतोय. अजय त्याचा फायदा घेतोय. थोडस हे केलं पाहिजे, कुठेतरी अजयला रोखलं पाहिजे, नाहीतर ह्या धावा काढणं पण अशक्य नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथं होतोय तो डॉट बॉल. कुठंतरी कमबॅक केलेलं आहे करण यांनी. करणचा पुढचा चेंडू अजयसाठी. अजय तयार. वाईड +1. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. वाईड +1. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होत आहे ती म्हणजे 25. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू करण यांचा अजयसाठी आणि हवेत मारण्याचा प्रयत्न जातोय सीमा रेषेच्या दिशेनं. चौकार. कुठेतरी अजयचा प्रयत्न आहे की आपल्या टीमला कमबॅक मध्ये आणायचा प्रयत्न आहे आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे. पुढून पण करण आपला प्रयत्न करत आहे कुठेतरी अजयला रोखण्यासाठी. पुन्हा एकदा मारलेला हा फटका जातोय सीमा रेषे पार, षटकार. ह्या करणच्या एका षटकावर 28 धावा आलेले आहेत. टोटल धावसंख्या झालेली 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती म्हणजे 29. धावसंख्या 29. 29 29. 2 ओव्हर 29 धावसंख्या. दोन मिनिटं सॉरी 35 झाल्या धावसंख्या. 35 थोडस इथं मिस्टेक झाल्यामुळं एक 6 पकडला नाही. 35 झाल्यात. आता गोलंदाज जी वर मार्क वर येते ते म्हणजे कृष्णा चोपदार. कृष्णा चोपदार जानीमानी आणि आपल्या कुसण भागात पाटण तालुक्यात मुंबईमध्ये पण गाजलेले गोलंदाज कृष्णा. नितीन राऊत साठी पहिला चेंडू वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्या होते ती म्हणजे 36. पुढचा चेंडू कृष्णा यांचा नितीन साठी. नितीन तयार. उजव्या हाताने मारा करत आहेत. जोरदार मारण्याचा फटका ठरतोय अयशस्वी. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 1 धाव. हे सगळे एकमेकासोबत खेळणारे प्लेयर आहेत त्यामुळे याची त्याला नस त्याची त्याला नस सगळं माहित आहे. बघूया कृष्णा आपल्या संघासाठी काय करतोय आणि नितीन आपल्या संघासाठी काय करतोय. पुलटा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. नो बॉलचा इशारा. नो +1. फ्री हिट आहे का. हा फ्री हिट आहे. पुढचा चेंडू फ्री हिट साठी. बघूया त्याचा फायदा घेतायत का नाही. आणि फ्री हिट म्हणलं की मोकळी एकदम खुल्ली सूट. बघूया त्याचा फायदा घेतायत का नाही नितीन राऊत.
फ्रीडचा चेंडू पुढचा. इथं कुठंतरी अजून थोडस षटकार लागले पाहिजे तर काहीतरी होऊ शकतं, कारण एवढा धावांचा डोंगर आहे. 85 धावा, आता 86 ला विन आहे. आता आपण 30 पर्यंत पोहोचलेलो आहोत. अजून मला वाटतंय, सॉरी, 39 पर्यंत गेलोय. म्हणजे अजून अर्ध्या निम्म्या धावा अजून काढायच्या आहेत आपल्याला. निम्म्याला थोडस वरच आहेत. कुठेतरी षटकार पडले पाहिजेत. फ्री हिटचा चेंडू आहे, बघूया नितीन राऊत त्याचा फायदा घेतात का? मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीम्या रेषे पार, चौकार. चला, फ्री हिटचा फायदा घेतलेला आहे. कुठंतरी षटकार पडला पाहिजे, प्रेक्षकांची पण इच्छा आहे. कुठंतरी षटकार बसले पाहिजे तरच कुठंतरी मॅच मध्ये कमबॅक करू शकता तुम्ही. कुठली तरी एक ओव्हर तुम्हाला टार्गेट करावे लागेल. धाव संख्येपर्यंत पोहोचायचं आहे. आणि पुलटा चेंडू मारलाय बॉर्डर लाईनच्या दिशेनं, पुन्हा एकदा चौकार. थोडासा रिप्ले इकडं खालच्या साईडला गेलेला, आता वरच्या साईडला आलेला आहे. पुन्हा एकदा चौकार. अशीच बॅटिंग केली पाहिजे. फलंदाजी अशीच झाली तर कुठेतरी तुम्ही रनांच्या जवळ याल. आणि सूरजनं एवढा डोंगर उभा केला, एकट्यानेच 75 धावा काढलेल्या आहेत. त्यामुळं कुठेतरी संघाला, हिंदवी वॉरियर्सला कुठेतरी अवघड होतंय थोडस. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी. आणि इथं होतोय डॉट चेंडू. थोडस पाणी द्या. या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. थोडस पाणी द्या. जरा बाटलंय का बघा, पाणी द्या. पाठीमाग असेल बघा. थोडस काळजी घ्यायचंय, बघून खेळायचंय. उन्हाचा तडाखा जरा वाढलेला आहे. वातावरण जरा टाईट आहे, कारण 85 धावाचा डोंगर म्हणलं वातावरण तेवढंच टाईट असणार. आणि वातावरण गरम आहे. थंड करायचं असेल तर 2-3 षटकार हाणले तरच कुठेतरी थंड होईल. अंबिका बॉयस, चला रेडी राहायचंय. चला पुढचा चेंडू कृष्णा यांचा नितीनसाठी. अचूक गोलंदाजीचा मारा चाललेला आहे कृष्णा यांच्याकडून. काहीसा चेंडू समजत नाही. थोडस 2 चौकार पडले, पण परत त्यांनी प्रयत्न करून पुन्हा वापसी केलेली आहे. पुढचा चेंडू कृष्णा यांचा, फुलटा चेंडू जातोय हवेत, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने एकच धाव काढण्यात यश. धाव संख्या होते ती म्हणजे 48. अजून कुठेतरी 1-2चा इथं नाही तर चौकार षटकारची गरज आहे आता. 7 चेंडूचा खेळ राहिलेला आहे फक्त. त्यामुळे थोडस कुठेतरी षटकार पाहिजे तरच. षटकार मारण्याचा प्रयत्न तो पण ठरतोय अयशस्वी. थोडासा हलकासा फटका. ओव्हर समाप्त. ओव्हर समाप्तीच्या नंतर, षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 49. 6 बॉल 37. 6 बॉल 37. कुठंतरी हिंदवी वॉरियर्स या संघाच्या हातातून मॅच सुटत चाललेले आहे. 6 सिक्स मारले, 6 बॉल 6 षटकार, तर कुठंतरी काय होऊ शकते आणि कुठंतरी तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. बघूया. अक्षय शिंदे टाकतात ओव्हर आणि हित होतंय ते स्टंपिंग. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्येत वाढ आणि टीमचं अर्धशतक झालेलं आहे धावसंख्येचं. आता पाहिजे ते 36 रन. 6 बॉल 6 सिक्स आणि हवेत मारलेला फटका जातोय तो म्हणजे
सीमा रेषे पार षटकार. 5 बॉल 5 षटकार आणि टीम विजयाच्या दिशेनं. बघूया अजून मॅच ऑन आहे. 5 बॉल 5 षटकार मॅच ऑन. बघूया अक्षयांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हवेत मारण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी. आणि हिथं जात डॉट बॉल आणि मॅच हातातून निसटते. आता फक्त चेंडू खेळायचे आहेत. दुसरा हे डॉट बॉल आणि अशा तऱ्हेनं विजय तर घोषित झालेलाच आहे. फक्त आता औपचारिकता राहिलेली आहे. पुढचा चेंडू अक्षयांचा अजयसाठी. बघूया पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. हा ही डॉट चेंडू आणि हित होते मॅच सरकलेले आहे. 5 चेंडू 5 षटकार पाहिजे होते परंतु अक्षयनं कमबॅक केल्यामुळं थोडासा त्यांचा विषय खोल झालेला आहे. आणि हवेत मारलेला चेंडू जात सीमे पार. आता मारलाय षटकार. मित 11 संघ फक्त आता औपचारिकता राहिलेली आहे. सॉरी नो बॉलचा इशारा पंचांचा. फ्री हिट. पुढचा चेंडू भेटलेला आहे फ्री हिट साठी. बघूया 62 धावसंख्या 62. एक मिनिट जरा. सॉरी 63 नो आहे. पुढचा चेंडू अक्षयांचा. पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका जातोय बॉल लंचा भर षटकार. एक बॉल 17. फक्त औपचारिकता राहिलेली आहे. 1 हँडेड मॅच जिंकलेली आहे. आणि अजय कुंभार 13 बॉल 45. तुम्हाला पण 50 करण्याची संधी आहे. 1 बॉल 1 षटकार तुमचं होते अर्धशतक. आता जरी हरला तरी पुढच्या वेळी तुम्हाला ते कामाला येणार. आणि जात हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली तिथं होतंय मिसफिल्ड आणि जातोय चौकार. आणि 1 धावेसाठी अर्धशतक हुकलेलं आहे. अभिनंदन अजय यांचंही. दोघांनीही उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. आणि आजचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे सूरज शिंदे. आपण इथे यायचंय. सूरज शिंदे आपण इथे यायचंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येत आहे. आपल्या गणेश धनाजी शिंदे यांच्याकडून 250 रुपये. रामचंद्र बळीबा शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सूरज शिंदे यांना भेटत आहे.